राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण राज्यातील जे विद्यार्थी आहेत, जे की बांधकाम कामगारांचे मुलं किंवा मुली आहेत, त्यांना एकच चिंता आहे, की आम्हाला आमची बांधकाम कामगार योजनेअंतर्गतची जी स्कॉलरशिप आहे, ती स्कॉलरशिप का मिळत नाही? आणि खूप दिवसांपासून आमचा फॉर्म पेंडिंग आहे आणि जर तो फॉर्म ॲक्सेप्ट झाला असेल, तरी देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही प्रकारची रक्कम ही जमा होत नाहीये. तर यामागे कोणतं कारण आहे हे संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी एक दिवाळीनिमित्त आनंदाची बातमी आलेली आहे आणि बांधकाम कामगारांसाठी देखील बोनस वाटपचा फॉर्म सुरू झालेला आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा ते देखील व्हिडिओच्या शेवटी सांगितलं जाणार आहे. आता शासन निर्णय असा आहे की राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांमध्ये अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग, एम-बी-बी-एस, फार्मसी तसेच 12वी नंतरचे विविध पदवी अभ्यासक्रम करत आहेत. म्हणजेच आता जर हा व्हिडिओ एखादा विद्यार्थी बघत असेल तर याला संबंधित माहिती कळत असेल. पण जर बांधकाम कामगार पाहत असेल तर त्यांच्यासाठी मी समजून सांगतो की तुमचा मुलगा जर इंजिनिअरिंगमध्ये असेल, एम-बी-बी-एस करत असेल, फार्मसी करत असेल किंवा 12वी नंतरचा कुठलाही विविध पदवीचा अभ्यासक्रम म्हणजेच त्याची 3 वर्षाची डिग्री असेल, 4 वर्षाची असेल किंवा 5 वर्षाची डिग्री असेल, तर त्यांच्यासाठी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. पण यावर्षी शिष्यवृत्ती वाटपामध्ये काहींचे अर्ज मंजूर असूनही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. आता हा जो प्रश्न आहे, खूप साऱ्या बांधकाम कामगारांना पडलेला आहे, की योजनेअंतर्गत आम्ही स्कॉलरशिपचे फॉर्म भरले, पण ते पेंडिंगमध्येच आहेत आणि जर ते ॲक्सेप्ट झाले तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहे. तर यामागे कारण काय आहेत? अशा कामगारांनी जिल्हा किंवा तालुका सुधार केंद्र असेल किंवा YouTubeवरचे वेगवेगळे व्हिडिओज असेल, यावरती कमेंट्स आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि हेच कमेंट्स किंवा जिल्हा सुधार केंद्र, तालुका सुधार केंद्र या ठिकाणी केलेल्या मागण्यांबद्दल महाराष्ट्र सरकार, त्याचप्रमाणे आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक मोठी अपडेट घेत आपल्याला बातमी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की शासन या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष निर्णय घेणार आहे. म्हणजेच आता योजनेअंतर्गत मोठा शासन निर्णय निघालेला आहे आणि यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी सगळ्यात मोठी दिवाळीची आनंदाची बातमी आहे. म्हणजेच आतापर्यंत सरकारने कोणत्याच विद्यार्थ्याला किंवा आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एवढी मोठी आनंदाची बातमी कोणालाच दिली नव्हती. पण या 2025च्या दिवाळीमध्ये विद्यार्थ्यांना आणि कामगारांना देखील सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. कारण योजनेअंतर्गत यावर्षी विद्यार्थ्यांना लवकरच लाभ मिळणारच आहे. पण बांधकाम कामगारांना बोनस वाटप देखील होणार आहे आणि याची फॉर्म भरण्याची प्रोसेस ते बांधकाम कामगारांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यापर्यंतचा कालावधी संपूर्णपणे टाइम टेबल या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हे संपूर्ण टाइम टेबल आणि जी-आरची PDF संपूर्ण तुम्हाला दिली जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. आता या ठिकाणी शासन निर्णय आलेला आहे. दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे. यामध्ये विषय असा आहे की बांधकाम कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी म्हणजेच जे महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वितरण आणि दिवाळी बोनस बाबत एक मोठी आनंदाची बातमी आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे. आता यामध्ये शिष्यवृत्ती वाटप बद्दलची अपडेट आपल्याला सरकारकडून पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये पहिला पॉइंट आहे यातील इंजिनिअरिंग, एम-बी-बी-एस, फार्मसीचे विद्यार्थ्यांसाठी किंवा हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची थांबलेली शिष्यवृत्ती 2 ऑक्टोबर 2025 पासून टप्प्याटप्प्याने जमा केली जाणार आहे. दिवाळीपूर्वी बहुतेक सर्वांना रक्कम मिळणार आहे. आता 2 ऑक्टोबर रोजी दसऱ्याचं वातावरण आहे. तुम्हाला माहितीच असेल की आता नवरात्री चालू झालेला आहे आणि दसऱ्यापासून संपूर्ण हॉलिडेज किंवा जे बँक सुट्ट्या असतात किंवा सरकारी सुट्ट्या असतात, दसऱ्यानंतर 15 दिवस सगळ्या संपणार आहेत आणि या 15 दिवसांमध्येच बांधकाम कामगारांना बोनस आणि विद्यार्थ्यांना त्यांची स्कॉलरशिप याचं वितरण केलं जाणार आहे आणि दिवाळीपूर्वी बहुतेक सर्वांना सगळ्यांची रक्कम मिळणार आहे, असं अपडेट महाराष्ट्र सरकारने कामगारांना ऑफिशियली दिलेलं आहे. त्यानंतर इतर पदवी कोर्सेस जसं की BSc, BCom, BA म्हणजेच बॅचलर इन सायन्स, बॅचलर इन कॉमर्स
आणि बॅचलर इन आर्ट्स या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा पहिला टप्पा 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत मिळणार आहे. म्हणजेच आता या ठिकाणी जे विद्यार्थी टेक्निकल क्षेत्रात आहेत किंवा बायो क्षेत्रात आहेत किंवा मेडिकल क्षेत्रात आहेत, अशा विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबर पासून या ठिकाणी त्यांचा जो वितरण आहे किंवा निधी वाटप आहे तो सुरू होणार आहे. आणि त्यानंतर जे विद्यार्थी नॉन टेक्निकल अंडर ग्रॅज्युएट 3 वर्षाच्या कोर्समध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबर पासून 2025 पर्यंतच्या शेवटच्या जे डिसेंबर असणार आहे त्यामध्ये केव्हाही मिळू शकतात, अशी अपडेट सरकारकडून पाहायला मिळत आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर MBBS इंजिनिअरिंग या 2 क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर त्यांची स्कॉलरशिप जमा केली जाणार आहे. आता यामध्ये फक्त अपूर्ण कागदपत्रे असलेले विद्यार्थी, आता हे काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की या ठिकाणी जे फक्त बांधकाम कामगारांची अपूर्ण कागदपत्र आहेत, यांच्याबद्दल काय अपडेट आलेली आहे की ज्यांचे आधार बँक लिंकिंग पूर्ण नाही, नोंदणी मुदत संपल्यानंतर अर्ज केले गेले आहेत किंवा चुकीची माहिती दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना यंदा शिष्यवृत्ती मिळणार नाही, परंतु पुढील वर्षी सुधारित अर्ज स्वीकारले जातील. म्हणजे ज्या कामगारांनी यावर्षी बँक अकाउंट तर दिले पण त्यांचा आधार बँक लिंकिंग नाही किंवा त्यांनी फॉर्म भरताना विद्यार्थ्याचं बँक अकाउंट त्या ठिकाणी अपलोड केलंय, तरी देखील त्यांना यावर्षी हा लाभ भेटणार नाही. त्याचप्रमाणे नोंदणीची मुदत संपल्यानंतर त्यांनी अर्ज केलेला आहे, म्हणजेच त्या कामगाराचं रिन्युअल संपल्यानंतर त्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय, अशा कामगारांना देखील योजनेअंतर्गत आता लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच यावर्षी दिला जाणार आहे. जर त्यांनी पुढच्या वर्षी रिन्युअल केलं किंवा त्यांनी त्यांचा आधार लिंक केलं आणि फॉर्म भरताना कामगाराचं बँक पासबुक दिलं तर त्यांचं 100% फॉर्म ॲक्सेप्ट होईल आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमा होईल. त्याचप्रमाणे ज्या बांधकाम कामगारांनी चुकीची कागदपत्रे, चुकीची माहिती दिलेली आहे, अशांना देखील या 2025च्या कालावधीमध्ये शिष्यवृत्ती मिळणार आहे. पण जर त्यांनी सर्व सुधारणा केली तर त्यांना नक्कीच पुढील वर्षी त्यांचे अर्ज स्वीकारून त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल, असं अपडेट सरकारकडून पाहायला मिळत आहे. आता या ठिकाणी दिवाळीचे अपडेट काय आहे, कामगारांसाठी मोठा जल्लोष आहे, कारण दिवाळीचे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की यावर्षी दिवाळीमध्ये बांधकाम कामगारांसाठी ₹5,000 बोनस पुन्हा देण्यात येणार आहे. म्हणजेच आता 2017, 18, 19, 20 अशा संपूर्ण वर्षांपासून बांधकाम कामगारांना वेगवेगळा बोनस सरकार वाटप करत आहे. जे नोंदणीकृत, सक्रिय आणि रिन्युअल चालू असणारे बांधकाम कामगार आहेत, अशांसाठी सरकार हा बोनस देतंय. तुमचा रिन्युअल संपला असेल तर लवकरात लवकर रिन्युअल करून घ्या. आपल्या चॅनलवरती रिन्युअल संदर्भातील ₹1 कसं करायचं याचा व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही तो देखील पाहू शकता. आता या ठिकाणी ₹5,000 बोनस 2025ला देखील मिळणार आहे. आणि जी काही शिष्यवृत्तीची रक्कम आणि दिवाळीचा बोनस यामुळे कामगार कुटुंबांमध्ये दुहेरी आनंद साजरा होणार आहे. म्हणजेच 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती या ठिकाणी अटकलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृत्ती मिळणार आणि कामगारांना ₹5,000 बोनस मिळणार. हे संपूर्ण लाभ आता यावर्षी किंवा या महिने 15 दिवसाच्या कालावधीमध्ये कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. यासाठी जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयांना आवश्यक निर्देश पाठवण्यात आलेले आहेत की बांधकाम कामगारांना लवकरात लवकर त्यांचा लाभ मिळावा. आता सरकारने बांधकाम कामगारांना शासनाचा संदेश काय सांगायचा प्रयत्न केलाय की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आणि कामगार कुटुंबियांचा सणाचा आनंद या दोन्ही बाबी शासनाला तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणून शिष्यवृत्ती आणि दिवाळी बोनस दोन्ही बाबतीत कोणतेही विलंब होऊ नये यासाठी शासन कटिबद्ध आहे. म्हणजेच तुम्हाला दिवाळीपर्यंत संपूर्ण लाभ मिळणार आहेत. बोनस तर दिवाळीच्या अगोदरच मिळेल, पण शिष्यवृत्ती तुम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंत रखडू शकते, पण तुम्हाला 100% मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही कामगाराने चिंता करण्याची गरज नाही. ज्या कामगारांना या व्यतिरिक्त प्रश्न पडले असतील त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यांच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल आणि ज्यावेळेस त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब केलेलं असेल त्याच वेळेस त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये हा व्हिडिओ देखील शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.